66 किलोमीटर जवळपास आपली जालना जिल्ह्यातली लांबी आहे समृद्धी महामार्गाची, जालना नांदेड समृद्धी महामार्गाची. अप्को इन्फ्राटेक लिमिटेड या कंपनीला LAO लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स झालेलं आहे. जालन्यामध्ये साधारणतः 10 ते 12 दिवसामध्ये 92% पर्यंत जाईल. त्यांना देखील आपण हंगाम बागायतचा दर देण्याबाबत पॉझिटिव्हली विचार केलेला आहे. ते विनासंमती निवाडा 4 पटीमध्ये त्यांनी घ्यावा आणि आर्बिट्रेशन असेल, आर्बिट्रेशनमध्ये ते जाऊ शकतात. ते लवादमध्ये आर्बिट्रेशनमध्ये जाणे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर मी नांगर फिरून देणार नाही. जोपर्यंत मूल्यांकनाचा विषय हा पूर्ण केला जाणार नाही तोपर्यंत मी कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जाऊन देणार नाही. आणि तेव्हाच हा रस्ता होईल जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांचा फेर विचार त्या ठिकाणी करता. आपलं आवडचं पर्सेंटेज आज रोजी परतूर पॅकेज 1 आणि पॅकेज 2 असं ते नाव आहे. पॅकेज 1 म्हणजे जालना उपविभाग, ज्यामध्ये जालना तालुका येतो, आणि पॅकेज 2 मध्ये परतूर आणि मंठा हे 2 तालुके येतात. सो 66 किलोमीटर जवळपास आपली जालना जिल्ह्यातली लांबी आहे समृद्धी महामार्गाची, जालना नांदेड समृद्धी महामार्गाची. तर आज रोजी दोन्ही कार्यकारी अभियंता पॅकेज 1 पॅकेज 2 आले होते. त्याच पद्धतीने इथले तहसीलदार आणि अप्को इन्फ्राटेक लिमिटेड या कंपनीला LAO लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स झालेलं आहे. वर्क ऑर्डर त्यांची बाकी आहे. वर्क ऑर्डरसाठी 90% अवॉर्ड होणं गरजेचं असतं आणि ते आज रोजी 96% परतूर सब डिव्हिजनमध्ये आहे आणि 87.3% साधारणतः 88% जवळपास जालना सब डिव्हिजनमध्ये आहे. जालन्यामध्ये साधारणतः 10 ते 12 दिवसामध्ये 92% पर्यंत जाईल अवॉर्ड असा नियोजन आहे आणि जेणेकरून ती पण वर्क ऑर्डर देता येईल आणि काम लवकरात लवकर चालू करण्याच्या अनुषंगाने त्यांचे काही मुरुम मागणीबद्दल विषय होते. तो देखील जे शासन निर्णय आहेत ते देखील तपासून ते त्यांच्या मागणीप्रमाणे नियमानुसार ती कारवाई करण्यात येईल. आणि अवॉर्ड दिल्यानंतर जे लँड पोझिशन असतं तर त्याबाबत सुद्धा आज चर्चा झाली की जमिनीचा ताबा. तर या विविध विषयांवर चर्चा झाली. त्यांचे काही प्रश्न होते तर त्याबाबत चर्चा झाली आणि इकडचा जो दोन्ही SDOंकडचा प्रोग्रेस आहे तो देखील चर्चा करण्यात आली. लवकरच दोन्ही पॅकेज 1 पॅकेज 2चं काम चालू होईल अशा पद्धतीने नियोजन सुरू आहे. यामध्ये प्रशासनाकडून दोन्ही SDO असतील, हे लँड एक्विशन भूसंपादन अधिकारी असतात आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांना योग्य निवाडा देण्याच्या दृष्टीनं सगळे उपाययोजना निर्णय घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या आणि त्या पद्धतीनं कारवाई सुद्धा दोन्ही SDOंनी केली आहे असा अहवाल देखील दिला आहे. माझ्याकडे जेव्हा रेट प्रपोज करतात, प्रपत्र म्हणतो त्याला, जेव्हा आपण रेट फायनलायझेशन करतो, तर ज्यांचं 7/12वर जरी जिरायत असेल परंतु त्यांच्याकडं पाण्याची साधनं आहेत, विहीर आहे, बोरवेल आहे, तर त्यांना देखील आपण हंगाम बागायतचा दर देण्याबाबत पॉझिटिव्हली विचार केलेला आहे. तर जास्तीत जास्त जो योग्य निवाडा नियमानुसार देता येईल तर तो प्रशासनाने प्रयत्न केलेला आहे. माझी सर्व शेतकऱ्यांना आव्हान विनंती असेल की कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हा निवाडा पारित करण्यात येतो आणि प्रशासनाने सकारात्मक आणि पॉझिटिव्ह भूमिका याच्यामध्ये घेतलेली आहे. काही ठिकाणी त्यांना आक्षेप असेल तर त्याच्यामध्ये विनासंमती निवाडा 4 पटीमध्ये त्यांनी घ्यावा आणि आर्बिट्रेशन असेल, आर्बिट्रेशनमध्ये ते जाऊ शकतात. तिथं त्यांच्या बाजून निर्णय लागला तर जेवढं वाढीव मावेजा आहे तो त्यांना तो देणं प्रशासनाला बंधनकारक आहे. तर त्यामुळं हा लीगल रेमेडी यूज करणं योग्य राहील पूर्ण प्रकल्पासाठी सुद्धा आणि वेळेचा आणि याचा जर विचार केला. त्यामुळं माझी प्रशासनाच्या मार्फत हीच विनंती असेल त्यांना की आपण विनासंमती आक्षेप नोंदवून हा 4 पटीचा निवाडा उचलावा. ज्यांची संमती आहे त्यांनी बऱ्याच ठिकाणी 5 पटीनं निवाडा उचलला देखील आहे आणि पूर्ण गावं काही आहेत की जिथं 100% लँड एक्विजिशन पूर्ण झालेलं आहे. सो जिथं त्यांना आक्षेप असेल तो आक्षेप नोंदवून तो निवाडा उचलणे आणि पुढे लवादमध्ये आर्बिट्रेशनमध्ये जाणे आणि तिथे ती प्रक्रिया त्यांनी त्यांच्या बाजूने निकाल लागला तर प्रशासन नक्कीच वाढीव मावेजा त्याच्यामध्ये त्वरित देईल. जालना आणि नांदेडच्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांची बाईट्स मी या ठिकाणी आता ऐकली.
आणि त्यातून ध्वनित होतं की आहे त्या परिस्थितीमध्ये जालना आणि नांदेडचा हा समृद्धी महामार्ग करण्याच्या मानसिकतेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर मी नांगर फिरून देणार नाही। जोपर्यंत मूल्यांकनाचा विषय हा पूर्ण केला जाणार नाही तोपर्यंत मी कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जाऊन देणार नाही। प्रसंगी मी स्वतः रस्त्यावरती उतरेल आणि या भागातल्या कामाला विरोध करेल। शेवटी शहराच्या लगतच्या ज्या जमिनी आहेत या जमिनीचे 2-2 कोटी रुपये भाव असताना तुम्ही 25 लाख रुपये देता, काही वाटत नाही? अशा 25 लाखात तुम्ही जमिनी घेता? त्यामुळे माझी विनंती आहे की फेरविचार जिल्हा प्रशासनाने करावा आणि तेव्हाच हा रस्ता होईल जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांचा फेरविचार त्या ठिकाणी करता।